सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 2 क मध्ये मनसे नेते बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणात तुरुंगात असलेल्या भाजपच्या उमेदवार शालन शिंदे या तब्बल 10,769 मते घेऊन निवडून आल्या आहेत. निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याच्या दिवशी खुनाची घटना घडली होती. त्यावेळी उमेदवार असलेल्या शालन शिंदे यांच्यासह अनेकांना पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे त्यांना प्रभागात प्रचार करता आला नाही. तरीही त्या चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या 2 गटात झालेल्या हाणामारीत मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा खून झाला होता. भाजप उमेदवार शालन शिंदे व त्यांचे संपूर्ण कुटुंब या खून प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून 2 जानेवारी रोजी दुपारी वाद झाला होता. तेव्हापासून भाजप उमेदवार शालन शिंदे तुरुंगात आहेत. कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता शिंदे निवडून आले आहेत. उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे प्रभागात भाजपचे नेतृत्व करत होते. देशमुख यांनाही तब्बल 10,915 मतं मिळाली आहेत. त्यांच्या पॅनलमध्ये असलेल्या नारायण बनसोडे, कल्पना कारभारी हे निवडून आले आहेत. शालन शिंदे या तुरुंगात असून आणि कोणत्याही प्रकारचा प्रचार न करता 10,767 इतक्या मताधिक्याने निवडून आल्या आहेत. भाजपच्या शिंदे आणि आफरीन पठाण यांच्यात लढत झाली होती. आफरीन पठाण यांचा पराभव करत शालन शिंदे विजयी झाले आहेत. शिंदे या तुरुंगात असल्या तरी त्यांचे पती शंकर आणि मुलांसह 15 जण तुरुंगातच आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an